दोन फलंदाज सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेत. खरं तर एका बाजूला आपण पाहतोय जावेद आणि त्याला साथ देल जाहीर. संघाचा कर्णधार असेल जाहीर शेखला आपण पाहू शकाल. आणि गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज साय साहिल गोलंदाजीच्या मार्कवर चला सामन्याला सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. गोलंदाज तयार. पहिला चेंडू शरीरभेदी गोलंदाजी LBW. फलंदाज बाद. तर फलंदाज बाद झालाय. जिथे आक्रमक फलंदाज जावेदला आपण पाहिला. जावेदला मैदान सोडावं लागलं. एकूण 1 या धावसंख्येवर. नवीन बॅट्समन उस्मान. ओके 2 चेंडू झालेत. बघा तुम्ही स्टेजच्या समोर गोंगाट घालू नका. बघा आम्हाला समजत नाहीये. प्लीज कॉपरेट करा. आपण साईडला व्हा. बघा आम्ही सुद्धा कन्फ्युज झालो. प्लीज कॉपरेट करा आपण. आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हाही चेंडू डॉट. जबरदस्त गोलंदाजी. उस्मान आणि झहीर ही जोडी सध्या मैदानामध्ये आपण पाहतो. चला बच्चे कंपनी आपण तिकडे झाडाखाली जाऊन बसा. आणि एकच धाव धपालकर. फलंदाज बाद झालाय 1. झहीरला आपण पाहतोय. गोलंदाज तयार. हो स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. डॉट बॉल. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. धाव खर्च केली 1. साहिलला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर. जबरदस्त गोलंदाजी आहे. फलंदाजांना हात खोलू देत नाहीये. हाही चेंडू डॉट. जबरदस्त गोलंदाजी. पंचांकडे अपील सुद्धा केली होती. आता मी तर म्हणेन संघ अडचणीत सापडलाय. फलंदाजी करणारा उनेश 11 हा संघ. उनेश 11 हा संघ आपण पाहतो. टप्प्याचा चेंडू. हाही चेंडू डॉट. षटक झाले समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 फलंदाज बाद आणि 1च धाव. ठोक डीजे. जावेद बाद झाल्यानंतर झहीर आणि उस्मान. साहिलची जबरदस्त गोलंदाजी. फक्त धाव खर्च केली 1. गोलंदाज येईल नवीन. सेकंड नंबर नासिर.
आता क्षेत्ररक्षण विखुरलं जाईल. खरं तर उजव्या हाताचा फलंदाज बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर फाईन स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. त्यानंतर 12वा खेळाडू नाही आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा. आणि हा फटका आपण पाहिला, जबरदस्त स्ट्रोक, डीप कव्हर आणि पॉइंटला चेंडू जाईल सीमा पार 4 धावा. एकूण 5 धावा धावफलकावर आपण पाहतोय. संघ थोडा अडचणीत सापडला होता फलंदाजी करणारा उनेश 11 हा संघ. कारण उनेश 11 संघ पहिला सामना खरं तर हरलाय आणि जर हा सामना हरला तर खरंच घरचा रस्ता गाठावा लागेल. गोलंदाज तयार. हो, फुलर लेनचा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता, चुकी केली तरी एक धाव मिळेल. एकूण 6 धावा धावफलकावर. 6 धावेनं संघ जाऊन पुढे सरकेल 6 या धावसंख्येवर. 6 धावा आपण पाहिल्या फक्त आणि फक्त. संघ अडचणीत सापडलाय उनेश 11 हा संघ आपण पाहतो. कुठेतरी चांगली गोलंदाजी करत असताना ईगल 11 हा संघ आपण पाहतो. तिखट तेवर मैदानाच्या आतमध्ये दाखवलेत या गोलंदाजांना. फुलटा चेंडू आणि पंचांचा इशारा, इट्स अ वाईट कॉल. एक अतिरिक्त धाव मिळेल. 7 धावा धावफलकावर. 7 धावा धावफलकावर आपण पाहतो. खरं तर अपने हौसलों को ये मत बताओ कि तुम्हारी परेशानी कितनी बड़ी है. अपने परेशानी को ये बताओ कि तुम्हारा हौसला कितना बड़ा है. आणि आता तशी फलंदाजी करावी लागेल. बीच भवर में नैया फट चुकिया उनेश 11 या संघाची. खरं तर लहरों से डर के नौका पार नहीं होगी, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होगी. हा फटका चांगला आहे, टायमिंग जबरदस्त. चेंडू जाईल वाईडिश लॉंगांच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. थँक्यू व्हेरी मच. 13 धावा धावफलकर या षटकाराच्या मदतीने आपण पाहिलं. षटक क्रमांक 2. आक्रमणाला सुरुवात झाली आहे. उस्मानच्या पाठमधून निघतोय हा दणदणी षटकार आपण पाहिला आणि उस्मान आक्रमक बनलाय. ही आक्रमकता त्याला किमान 10 ते 15 चेंडू आता खेळावे लागतील. एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला नेऊन ठेवावं लागेल. 4 षटकामध्ये किमान 40 ते 50. स्लोवर वन फिरून गेलाय. हाही फटका चांगला आहे. बॅटच्या मधोमध बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू भिरकावून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. आता मात्र आक्रमणाला सुरुवात झाली आहे. शॉर्ट ऑफ लेन चेंडू खरं तर फलंदाज कधीही सोडत नाही आहे आणि तशी ही गोलंदाजी आपण पाहिले सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आणि फलंदाजांना खरं तर रूम तुम्ही देऊ शकत नाही आहे. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटवर आलाय. हवेमध्ये चेंडू जज करता आला नाहीये. क्षेत्ररक्षक जरूर तैनात आणि चेंडू जाईल सीमा पार चौकार. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 5 चेंडू फेकून झालेत.
एकूण 23 धावा धावफलकार आपण पाहतोय. खर तर उस्मानच्या बॅट मधून 2 षटकार 1 चौकार. खर तर आपल्या भाषेमध्ये मुन्नाबाई बोलायचं झालं तर गोलंदाजांचा अगदी घामटा काढलाय. घामटा काढला या ठिकाणी. बैलाच्या तोंडाला फेस आल्यानंतर सुद्धा बैल पळतो. आणि आता गोलंदाज काय करणार. शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुल केलाय. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचेल का. आणि अप्रतिम प्रयत्न. आणि एकच धाव मिळेल आणि षटक होईल समाप्त. 2 धावा आणि 25 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. चला 12 व दोन्ही खेळाडू पाणी घेऊन जायचं आहे. याला आल्या 24. जा 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 बाटली दे एक बाटली दे ना. बॅट्समॅनला पण द्या जरा पाणी. बॅट्समॅनला पण द्या. दोन षटकाच्या समाप्तीनंतर उमेश इलेव्हन संघाचे धावसंख्या आली ती 25. अद्याप 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. आणि हॅलो 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 डीजे जरा तुम्ही माईक कॉर्डरेसचा व्यवस्थित करा. हॅलो आउट. ओके ओके थँक्यू. आणि गोलंदाज आपण पाहू शकाल. गोलंदाजच्या मार्कवर गणेश शेख यांना आपण पाहतोय. गोलंदाजच्या मार्कवर 50+ तर 60+ जरी वय झाले असेल तरी सुद्धा खेळाची आवड बघा किती आहे. आणि आज गोलंदाजी करतायत. पहिल्या चेंडूवर आली विकेट. सलीम नक्कीच दादा, कारण 40+ पण खेळतात ते. 40+ श्रीमलंग संघामध्ये समावेश असतं. आणि मोहल्ला प्रीमियर लीग दरवर्षी हा 3रा पर्व आहे. त्या 3ऱ्या पर्वामध्ये कंटिन्यू खेळतात. आणि 1 ओव्हर कंपल्सरी कुठल्याही संघामध्ये असू दे त्यांची फिक्स असतो दादा. येस गणेश शेख यांना आपण पाहतोय. खरं तर एक 40+ सुद्धा जबरदस्त खेळाडू. 60+ असताना सुद्धा एक चांगलं क्रिकेट. गणेश शेख यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. खेळ जर बघा खेळाडू वृत्ती कशी असते.
आणि आज 60+ झाले की आपण वाकून जातो. आणि चांगलं क्रिकेट, पहिल्या चेंडूवर विकेट, स्लो ओव्हर 1. आणि हा चेंडू त्या ठिकाणी अडवला. नक्कीच हीच तर आमची मजा आहे मोहल्ला प्रीमियर लीगची. सत्तावीस धावा धाबालकावर पहिलं सत्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि एकूण आपण पाहतोय खरं तर 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केलेत. आणि हा आडव्या बाट केलेला फटका, रन घेण्याची प्रयत्न आणि कुठली धाव नाही. दादा मी अगोदरच सांगितलं आता, जुना तो सोना असतो, जुना जो तांदूळ असतो त्याला भरपूर चव असतं, तशातला हा गोलंदाज आहे गणेश शेख. मी तुम्हाला सांगितलं 60+ आहे, पण बघा गोलंदाजी बघा, एक नवीन खेळाडू जो यंग खेळाडू असतो त्याला लाजवील अशी गोलंदाजी. येस डेफिनेटली. आणि असं म्हणतात की लोणचं जेवढं मुरलं तेवढं चविष्ट लागतंय. नक्कीच स्वाद त्याला भरपूर असतं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू खोलवर टप्प्याचा ऑन साईडला ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचला, एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा सत्पूर्ण. या 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 29 या धावसंख्येवर. थँक्यू. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 29. अद्याप 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूमध्ये 29 धावा कुठून काढले ते उमेश 11 संघाने. अद्याप 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. मी अगोदरच मागला होता तर गणेश कडे एक चांगली अशी शैली आहे, गणेश कडे चांगला अनुभव आहे. 60+ जरी असला तरी तो ज्याची ती गोलंदाजी आहे त्याच्यामध्ये चांगला असा टप्पा आहे त्यांच्याकडे. नक्कीच त्या टप्प्याचा पूर्णपणे फायदा उचलला गणेश शेखनी आणि त्यांनी 6 चेंडूमध्ये फक्त 4 धावा देऊन 1 विकेट बाद केलाय. चांगल्याशी गोलंदाजी. 29. शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एकूण धावसंख्या 29. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज समीर यांना आपण पाहतोय, चांगले समालोचक आहेत. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि धावा पूर्ण होतील 2:31. नक्कीच मी आता तुम्हाला सांगू इच्छितो का हा उस्मान आहे, याला 5 बॉल ऑन स्ट्राईक राहून आणि स्ट्राईक घेऊनच खेळावं लागेल, तेव्हा हे धावा जे आहेत ते 40+ शेरदिल होण्यास 11चे होऊ शकतात, कारण चांगला असा फलंदाज आहे तो उस्मान. येस डेफिनेटली. आणि फलंदाज आपण पाहतोय उस्मान. सरळ फटका आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड, कोणी क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर, सीमा पार चौका. या बॉलच्या अगोदर सांगितलं की उस्मानकडे ती क्षमता आहे, उस्मान हे चेंडू खेळून काढू शकतो, कारण तो अद्यापी 2 षटकार 2 चौकार या साह्याने खेळतोय. अद्यापी 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झाली ती 35 धावा. आणि उस्मान सारखा फलंदाज अजून उभा आहे, कारण मैदानामध्ये जेव्हा तुम्ही उतरता
तेव्हा आक्रमक पवित्रा. ओ क्रिकेटचं ब्रह्मास्त्र डॉट बॉल. आणि उस्मानचा आपण विचार केला तर 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. आक्रमक पवित्र घेतलाय आणि उस्मानचं थांबणं शेवटच्या चेंडूपर्यंत खूप गरजेचं आहे. त्याच्या बॅटमधून धावा आल्यात आणि आणखी येणाऱ्या 3 चेंडूवर धावा येणं खूप गरजेचं. आउटसाइड ऑफ स्टंप करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा कुठलाही इशारा नाहीये. हा डॉट चेंडू पुन्हा एकदा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि या धावांचा टार्गेट किती असेल याच्याकडे सर्व लक्ष लागलंय. एकूण धावसंख्या 35. शेवटच्या 2 चेंडू असतील समीर यांच्या गोलंदाजीच्या मार्कवर. फुलटॉस चेंडू बॅटच्या मधोमध आला नाहीये आणि ज्या फलंदाजाची आपण चर्चा करत होतो फलंदाज उस्मान बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. शाहिद आलाय नवीन फलंदाज. शेवटचा 1 चेंडू असेल आणि टार्गेट किती असेल संघाचं हे याच्याकडे सुद्धा लक्ष असेल. 35 धावा ऑन बोर्ड. खरं तर आता उस्मान बाद झाल्यावर पूर्णपणे धावफलक नॉस्ट्राईक एंड कडे बराच वेळ आपण उस्मानला पाहिलं. जशी स्ट्राईक मिळाली तसा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता उस्माननं आणि उस्मान बाद झाल्यावर फक्त शेवटचा चेंडू शिल्लक आणि या चेंडूवर धावा किती येतील याच्याकडे लक्ष. हो यॉर्कर लेनचा चेंडू शरीर भेदी गोलंदाजी. धाव मिळेल फक्त सिंगल. 36 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 37 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ईगल या संघानं. अमन इंटरबाजेस आणि असद 11. अमन इंटरबाजेस आणि असद 11 संघाच्या कॅप्टनला आपण विनंती करू टॉस साठी. या मॅच नंबर 7. चला अमन इंटरबाजेस आणि असद 11 या लवकर आपण टॉस साठी. 37 धावांचं लक्ष असेल ईगल संघासमोर. तर मुबीन यांचा सत्कार केला जाईल. तर तालिब शेख यांचे शुभ हस्ते बघा ऑन स्क्रीन आमच्या मुबीन शेखचा सत्कार होत आहे. आता तालिब आता आपण कंटिन्यू सत्कारच करा सर्वांचे. चान्स आहे पण तुम्हाला ही पण तुम्हाला संधी आहे ना सत्काराची. अमन 11चा जो पॅकर त्याचा पण करा सत्कार. नासिर शेख बॉल पुरतं करा. बॉल नवीन बॉल साहिल त्याच्या गाडीनं काय बॅक 2 मिनिटं साहिल इधर राव. साहिल इधर. इजाज शेख यांचा सत्कार करतील अरबाज शेख. नौमान भाई आप सत्कार करिए इजाज शेख इनका. मोहसिन भाई शेख फ्रंट सीट पे आ चुके. खिशात मोबाइल शर्ट आला चष्मा धाव भाव बसमा. मोहसिन शेख यांचा सत्कार करत आहे शेरदीरचे प्रोप्रायटर मोहसिन शेख. आता इजाज शेख यांचा बघा. इजाज शेख या पाखरू फिरतय. इजाज शेख यांचा सत्कार
इजाज शेख यांचा सत्कार आहे करतोय अरबाज शेख. इजाज शेख यांचं पाखरू उद्या येणार आहे खेळायला. इजाज शेख यांचा सत्कार होत आहे आणि अशफाक कृपया आहे, अशफाक. फिल्डिंग लावून घ्या. फोन करून बघ आणि इजाज शेख आपण 2 मॅच हारलेलो आहे, याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? काय नाही, मिस फिल्डिंगच्या मुलं आम्ही हारलो. काय बोलणार आता. ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये तुम्ही होतात, पण ऑलराऊंडर सारखी बल्लेबाजी तुम्ही केली नाही. काय काय बोलतील? मी माझा काम बरोबर करत होतो, पण काय फिल्डिंग मिक्स फिल्डिंगच्या मुलं आम्ही हारलो. आणि त्याला कारणीभूत कोण आहे असं सांगा. बघा सलामीच्या फलंदाज 40+ खडा समीर शेख आणि रजाक पटेल. बघा स्टार हॅलो. 11चा चला असद 11चे सर्व खेळाडू, असद 11चे सर्व खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. सर्व खेळाडू. मॅच चालू होतो. नाही 5 मिनिटं थांबू. ओके, मुलाखत घ्या, तुम्ही घ्या. तुम्ही स्टार 11चा मेन बॉलर होते आणि काय झालं तुमच्यावरून, कारण तो बॅटमन तुम्ही मुबीन सारख्याला मारून ना देईत ना त्याला तुम्हाला सत्कार मारले त्यांनी, कसा वाटते तुम्हाला? कोड बॅट फील होतं. गेल्या वर्षी चॅम्पियन म्हणून होतो, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट होतो, पण या वर्षी माझ्यामुळं टीमला बाहेरला जायला मिळाला. खरंच मी इरफान शेख स्पॉन्सर माफी मागतो, तुमची दिलगिरी व्यक्त करतो सर्वांची. आमची टीम बाहेर झाली, पण नेक्स्ट इयर आम्ही आमचा 100% देऊ आणि ज्या टीम मध्ये असू चॅम्पियन बनू. रज्जाक नक्कीच नाही, तुमचा या सत्कार केला जाईल, कारण तुम्ही आपली चांगली अशी दिलगिरी व्यक्त केली. खरोखर चुका ज्या तुमच्याकडून झाल्या तर तुम्ही चक्का मान्य केला, तर अशफाक शेख यांच्या शुभ हस्ते तुमचा सत्कार केला जाईल. रियाज शेख यांचा सत्कार अशफाक शेख करतील. परत रियाज शेख आपल्याला कसा वाटते? आपण 2 मॅच हारलो, गेल्या वर्षी आपण चॅम्पियन झालेलो. मला असं वाटतंय की आमचं प्लेयर जरासं कमतर पडलं, त्याच्यामुळे आम्ही हारलो. बाहेर झालं, थोडी जरा एफर्ट केली असते तर आम्ही 100% जिंकलो असतो. तुम्ही एवढी चांगली फलंदाजी केली, गोलंदाजी केली, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही स्टार 11 मध्ये वापसी करत आहेत का? नाही नाही, वापसी नाही करणार, कारण की आमची प्रॅक्टिस नाही, आमची काय नाही. जे यंग पोरं आहेत त्यांचीच तेच नाही बरोबर खेळत, तर आम्ही काय करणार. धन्यवाद. आसिफ यांचा सत्कार करतील. एक सत्कार दादा, तू फिरव तिथं. आसिफ शेख यांचा सत्कार आजू शेख करतील. आईला ना टॉप साठी कोण आहे? 2 मिनिटं ओव्हर होऊन दे, थांब. मोसिम शेख टॉस के लिए आ जाओ. काय आज कुकून आसिफ शेख, तुमचा काय म्हणणं आहे? शाहिदनी सर्व प्लेयर घेतले, लेकिन तुम्हाला नाही घेतला, काय बोलणं आहे तुमचा? आमची दुसरी बी टीम होती मुन्ना शेख यांची असद 11 की त्या टीम मध्ये माझा सिलेक्शन पहिल्यापासून कन्फर्म होता, कारण आमचं बोलणं चालू होतं कॅप्टन आणि स्पॉन्सरशी. धन्यवाद. चला थांबा जरा, एक बॉल होऊन दे. थांब जरा, मोसिम रुक. मोसिम 2 मिनिटं थांब. ओके, उडवा. जितल्यात तुम्ही
तुमचा काय निर्णय आहे, बॅटिंग या बॉलिंग? आमचा कोच जरा मीटिंगला बसले, आल्यावर सांगता निर्णय लगेच. तुम्ही एवढे चांगले फलंदाज आहेत, पण तुमची कुकडी कशी काय उरली मागच्या मॅच मध्ये? कारण की कोणीतरी लिंबू घेऊन येतं, जास्त मला वाटतं तो बाबू. तुम्ही त्या बाबूला बोलता आम्ही घेऊ ना, तुम्ही त्याला घेतला नाही. 500 पॉईंटला तरी घ्यायचा होता तुम्ही. कारण की त्यांनी अशफाकला सांगितलं, नाशिरला सांगितलं, साहिलला पण सांगितलं का मना बोली लाव. नंतर मला सांगतो तुला पण बोली लाव. म्हणजे 2000चा प्लेअर आहे का? याच्यावर बघितलं पाहिजे त्याही जरा. आता तो अपक्ष आहे, तुम्हाला आता अपक्षच मॅच लागलेली आहे, तर काय म्हणणं आहे? बाबू शेख युबूत करू शकते, पण मला वाटतं त्याला 11ला घेणार नाही, ते प्लेइंग 11 मध्ये त्याला नाही घेणार नाही नाही. नक्की आता यापुढे इन आहे तो. धन्यवाद. नईम शेख भाऊक झाले, चांगले गोलंदाज आहेत ते. कित्येक जागा आपल्याला मॅच जिंकून दिलेल्या आहे. गेल्या वर्षी आम्हाला कित्येक मॅचेस जिंकून दिल्या तेही, पण आता बॅट पॉईंट त्यांचा झाला काहीतरी 19-20. मी त्यांना सांगितलं सर्व प्लेयरांना रातचे काही गडबड करू नका. आता काय गडबड झाली ते आम्हाला माहीत नाही, पण काय म्हणणं आहे तुमचं नईम शेख बद्दल? नईम शेख चांगला गोलंदाज आहे. तो ओव्हर कॉन्फिडन्स जास्त होतं. कॉन्फिडंट तो स्वतः पुरत असेल. ओव्हर कॉन्फिडंट केला तासा बाहेर होशील. स्कोर झालाय 9. अशफाक शेख, आपल्या वाट्याला अजून काय आलेला आहे तो माहीत नाही, पण गेल्या वर्षाची तुम्ही सिरीज घेतलेली आहे. अंदू पण मला असं वाटते तुम्ही परत सिरीज साठी आहेत, पण तुमचा काय म्हणणं आहे? पंच काय आहे पंच? आपण घेऊ. ठेवा ठेवा, ए बनकर फॅक्टर हाईट फॅक्टर गप. हॅलो, काय रिन्यू आहे का पंच? काय डिसिजन? 2 रनाची पॅलेंटी भेटायला पंच डिसिजन काय? ओके, चालू करा. धावसंख्या 9. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. गणेश शेख, आप बहुत सीनियर प्लेयर है, आप चुप रहिए नहीं तो 2 रन का पेनल्टी मिलेगा आपको. आपका डिसीजन सर, आंखों पर. सऊद को आपने लिया नहीं नासिर भाई, अच्छा प्लेयर है वो, क्या रणनीति थी सऊद को अंदर नहीं लिया? सऊद कैसा है और थोड़ा घबर रहा है. वो बोलता है एक मैच मुझे देखने दो, कैसा कौन क्या खेलता है, उसके बाद मैं बोलता आ जाऊंगा ग्राउंड के अंदर. और वो तुमने बाहर से प्लेयर मंगाया है मुंजा, उसको भी नहीं लिया? नहीं, मुंजा का कैसा है, मुंजा का थोड़ा फिटनेस बराबर नहीं है, इसके लिए. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हो, सन्मान दिलाय चेंडूला, सरळ हातानं या ठिकाणी ढकललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि धाव मिळेल एक सिंगल धावीच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवर. थँक्यू व्हेरी मच अरबाज. खरं तर बऱ्याच खेळाडूंची तुम्ही ओपिनियन घेतली, थँक्यू. शागिरला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर. पहिल्या चेंडूवर 1 धाव आल्या. चांगली गोलंदाजी, अटीचून मारा. पहिल्या षटकाचा विचार केला तर एकूण 9 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसरं षटक मार्गच तुम्ही पाहताय ऑन स्क्रीन प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. घर बसल्या जे प्रेक्षक ऑनलाईन पाहतात त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूया. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. शागिर आपल्याला पाहायला मिळेल. बॅटच्या मधोमध मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू पकडलाय, झेल आणि संपुष्टात आणलाय फलंदाजाचा खेळ. षटक क्रमांक 2 फलंदाज झालाय 5. एकूण धावसंख्या 10 धावेवर लागलाय. पहिला झटका, पहिला हादरा, पहिला सदमा, पहिला विकेट.
इगल 11 आणि त्यांना खरं तर सामना करतोय उमेश 11 हा संघ टॉस जिंकला. इगल 11 संघानं प्रथमतः क्षेत्ररक्षणाला प्राधान्य दिलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय उमेश 11 या संघाला. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रजा गाडिया साहिलला आपण पाहू शकाल. रजाक आणि साहिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जिथे साहिल ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. गोलंदाज शागेर जबरदस्त गोलंदाजी. पहिला चेंडू एक धाव त्यानंतर एक विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू साहिलला परतावं लागेल. आल्या पावली माघारी परतोय. धक्का क्रमांक दुसरा फलंदाजी करणाऱ्या संघाला लागेल उमेश 11. थँक्यू थँक्यू. तर आसाद 11च्या सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपली बॅटिंग आहे आपण कॉमेंट्री बॉक्स जाऊया. आसाद 11चे सर्व खेळाडू दोन फलंदाज सौस्यामध्ये बाद झाले. संघाची फक्त धावसंख्या 10. या धावसंख्येत दुसरा हादरा लागलाय. आता मित्र म्हणेन खरं तर उमेश 11 हा संघ अडचणीत सापडला. या अडचणीतून एखाद्या फलंदाजाला आपल्या संघाला बाहेर काढावं लागेल. संकटमोचक फलंदाजी करावी लागेल. एखादा मोठा फटका आला तर प्रेशर कुठेतरी रिलीज होईल. जबरदस्त गोलंदाजी. मोठा फटका बॅटच्या मधोमध क्षेत्ररक्षक तैनात. आणखी एक फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक तिसरा लागेल उमेश 11 या संघाला. विकेटची हॅट्रिक. जोरदार टाळ्याने स्वागत झालं पाहिजे या गोलंदाजा. जबरदस्त गोलंदाजी आहे. ठोक डीजे ठोक. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. विकेटच्या हॅट्रिक खरं तर शागीर या गोलंदाजांना संपादित केल्या. आता पूर्णपणे सामन्यावर पकड मित्र म्हणे निर्माण केल्या. उमेश 11 या संघाच्या एकही फलंदाजाला मैदानामध्ये सेट होऊ देत नाही. जबरदस्त गोलंदाजी शागीर या गोलंदाजाचे. विकेटची हॅट्रिक संपादित केली आहे. जिथे दुसरं षटक मार्गसह एकूण फलंदाज 5 झाले 3. शागीरचा पुढचा चेंडू हवेमध्ये. चेंडू आहे क्षेत्ररक्षक पोहोचेल का आणि हा पकडला. अप्रतिम झेल. एकदा जोरदार टाळल्या त्या क्षेत्ररक्षकासाठी. जबरदस्त एफर्ट आणि 4 चेंडू आणि 4 विकेट. जबरदस्त गोलंदाजी. तर शागीरची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे. जबरदस्त गोलंदाजी. ईगल 11 हा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शागीरला आपण पाहतोय 4 चेंडू मध्ये 4 सफलता. रिव्हर्सचा फटका लगी तो आवाज नाही तो बरबाद. चेंडू जातोय डीप मध्ये.
क्षेत्ररक्षक 3 चेंडू मागे पळतायत. अखेरचा रेस पूर्ण होत्या. क्षेत्ररक्षकाचा विजय. 2 धावा मिळतील. एकूण धावा झाल्या 12. षटक होईल समाप्त. 12 चेंडू मध्ये अजूनही 25 धावांची गरज. पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज जिंकण्यासाठी ईगल 11 या संघाला. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. एकूण 12 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सामना जिंकणं खूप महत्वाचं असेल, कारण ईगल संघाचा आपण विचार केला तर एक सामना त्यानं जिंकला आहे आणि हा सामना जर जिंकला तर खरंच क्वालिफाय होईल याच्याकडे सुद्धा लक्ष लागलंय. आणि जर उनेश 11 संघ सामना जर जिंकला तर कुठेतरी त्यांच्या विजयाच्या आशा त्या पल्लवीतील स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व या ठिकाणी टिकून ठेवेल. ईगल 11 आपण पाहतो एक सामना त्यांना जिंकला आहे आणि हा सामना जर जिंकला तर कुठेतरी सेफ होईल. आणि उनेश 11 संघ जर हा सामना हरला तर कदाचित त्यांना या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागेल. चला जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा फक्त आणि फक्त 6च्या सरासरीनं 12. एकूण विचार आपण जर केला तर 37 धावांचं लक्ष होतं आणि 37 धावांचं लक्ष पार करत असताना एकूण फलंदाज गमावले तर 3, एकूण फलंदाज गमावले 4 आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 12. येणारे 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. गोलंदाजीच्या मार्कवर शाहिदला आपण पाहू शकाल. 12 चेंडू मध्ये 25 धावा वाचवायच्या आहेत. असं म्हटलं जातं की मारणाऱ्यापेक्षा वाचवणारा श्रेष्ठ असतो आणि आता या धावा वाचवाव्या लागतील. ओ पहिला चेंडू मोठा फटका बादशाह मधोमध. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या डोक्यावरून. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. व्हेरी मच. फलंदाज आपण पाहिला रजाक सलामीला गेलाय. आता आक्रमण करतोय. एकूण धावसंख्या 18. येणारे 11 चेंडू आणि 18 धावांची गरज जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग ईगल संघ आता मैदानाच्या आतमध्ये. एकूण 37 धावांचं लक्ष होतं आणि त्यामधून जर धावांचा आपण विचार केला तर 18 धावा खर्च केला. 19 धावांची अजूनही गरज आहे. 11 चेंडू 19 धावांची गरज. शाहिद आला. शाहिदवर पहिल्या चेंडूवर आक्रमण दाखवलंय. फलंदाज रजाकनं टॅप केलाय चेंडूला. हलक्या हातानं ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवर. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा सहज पूर्ण. येणारे 10 चेंडू आणि 17 धावांची गरज जिंकण्यासाठी ईगल 11 या संघाला. 18 धावांची अजूनही गरज जिंकण्यासाठी. एक शॉर्ट रन.
एकूण 18 धावांची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी. एखादा मोठा फटका, एखादी विकेट आली तर मात्र सामन्यामध्ये शिरकाव करताना आपण रुहान 11 या संघाला पाहू शकाल. उनेश 11 हा संघ, माफ करा. आणि चेंडू जातोय सीमा पार, षटकार. आठ चेंडू आणि 9 धावांची गरज, माफी असावी. 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. फिरून गेला चेंडू, फाईन लेग मध्ये सोडला झेल. एकदा पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि एकच धाव मिळेल. 7 चेंडू 8 धावांची गरज. 7 बॉल आणि 8 धावांची गरज. हॅलो 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 हॅलो. वा, हॅलो हॅलो हॅलो. 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. हॅलो हॅलो. 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी ईगल 11 या संघाला. हॅलो
चला टीम मीटिंग घेऊ नका, गोलंदाज सिलेक्ट करा. अजूनही 2 सामने बॅलन्स आहेत, याच्याकडे लक्ष द्या. गोलंदाज येईल मतीन. गोलंदाजीच्या मार्कवर जावेद असेल. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. जावेद आलाय गोलंदाजीच्या मार्कवर, जिथे तोहिद आणि मतीन, तोहिद माफ करा, मतीन आणि रजाक. जावेदला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर. 6 चेंडू मध्ये 8 धावा वाचवल्या जातील का? असं म्हणतात की हवा में ताज का महल बनाया नहीं जाता है, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बन जाता. दुनिया जीतने का हौसला रखोगे दोस्त मेरे हैं, एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता और एक जीत से कोई फकीर नहीं बनता. आणि आता तुम्हाला मैदानामध्ये खरं तर संघर्ष करावा लागेल. 6 चेंडूमध्ये 8 धावा बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेस. जावेद आलाय गोलंदाजीच्या मार्कवर, जिथे ऑन स्ट्राईक रजाकला आपण पाहतोय. सलामीला गेलाय. सामना जिंकून देईल का आपल्या संघाला? एकदा षटकार आला तर सामना पूर्णपणे खुला होईल. आडव्या बॅटनं केलेला हा फटका मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. येणारे 5 चेंडू 2 धावांची गरज. थँक्यू. आता हॅलो, 5 चेंडू 2 धावांची गरज. कंपल्सरी चेस आणि रजाक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हा कार माजवलाय आणि मागच्या सामन्यामध्ये खरं तर 50 ज्यांना ठोकली तिथं 57 धावा आणि आता 26 धावावर खेळतोय. संघाला गरज असताना संघाच्या तारणहार बनला. आडव्या बॅटनं केलेला हा फटका मिड विकेटला क्षेत्ररक्षक खूप दूर. 1 धाव 2 धावा आणि सामना फिनिश.